जय शंभूराज मित्रांनो, स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनल। आजचा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे, कारण की तुम्ही इंस्टाग्राम जर जास्त प्रमाणात यूज करत असाल तर ही जी की व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत नक्की पहा। कारण की मी तुम्हाला सांगणार जसं की इंस्टाग्रामवर तुम्ही एकदा रील्स बघायला बसला त्यानंतर तुम्हाला टाइम आहे ते कळत नाही, टाइम आपलं कुठे गेले। पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, इंस्टाग्राममध्ये टाइम मॅनेजमेंटचा एक नवीन ऑप्शन आलाय, म्हणजे की तुम्हाला जी काय तिथून तुम्ही टाइम सिलेक्ट केलं तर इंस्टाग्राम स्वतः तुम्हाला सांगणार की आता इंस्टाग्राम आहे ते तुमचं आता बंद होणार आहे, कारण की तुम्ही आधी एवढं टाइम सिलेक्ट केलं। तुम्ही तिथे काय करू शकता, तुम्हाला जितका जसं की समजा तुम्हाला 1 तासानंतर दुसरं काम असेल आणि तुम्ही जर इंस्टाग्राम जर पाहत असाल तर तुम्ही काय करू शकता, तिथे टाइम सेट करू शकता। त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट इंस्टाग्राम आहे नोटिफिकेशन पाठवलं, डायरेक्ट इंस्टाग्राम आहे तुमचं क्लोज होणार आहे। याने काय होणार, तुमची टाइमची बचत होणार। पण तुम्हाला एक गोष्ट लागतो, इंस्टाग्राम जी की बरेचसे लोक जी की असतात दिवसभर पाहतात आणि त्यांना जी की असतं ते जसं की समजा एखाद्याचं जी की एखाद्याला काम जर एखादं दुसरं असेल तर ते काम त्यांच्या लक्षात आणि इंस्टाग्राम स्क्रोल करतच राहतात। तर त्यांच्यासाठी हे एकदम बेस्ट असं हे सेटिंग राहणार आहे। कसं करायचं काय सगळं काय सांगणार आहे, आणि हे जी की सेटिंग आहे ते तुम्ही तुमच्या घरात कोणी लहान मूल असेल किंवा कोणी इंस्टाग्राम जर जास्त यूज करत असाल तर तुम्ही हे सेट करू शकता। त्यानंतर जे ऑटोमॅटिक आहे ते इंस्टाग्राम बंद होणार आणि इंस्टाग्राम ते नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला देणार। त्यासाठी आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलोय। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो, हे जी की अपडेट्स आहे हे ऑलरेडी सगळ्यांना मिळालेलं आहे, कारण की हे जी की अपडेट्स होते हे ऑलरेडी 1, 2 ते 3 महिन्यापूर्वी आलेलं अपडेट्स आहे। सगळ्यात पहिले तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कशा पद्धतीने कुठे अपडेट्स काय सगळं काय डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगणार। त्यासाठी सगळ्यात पहिले इंस्टाग्राम तुम्हाला ओपन करून घ्यायचा। जसं की आता इंस्टाग्राम आहे ते आपण ओपन करून घेतलाय आणि इंस्टाग्राम ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिले जी की प्रॉब्लेम येतो, कसं होतं की आपण जर इंस्टाग्राममध्ये रील्स पाहायला तर आपल्याला माहितीच होत नाही की बाबा आपण किती रील्स पाहिल्या आणि आपलं जी की टाइम किती झाला, ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवत नाही। पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर हे सेटिंग जर केलं तर तुम्हाला एक गोष्ट इंस्टाग्राम डायरेक्ट इथे तुम्हाला नोटिफिकेशन देणार आणि इंस्टाग्राम स्वतः सांगणार आहे तुम्हाला आता इंस्टाग्राम आहे ते क्लोज होणार आहे, म्हणजे इंस्टाग्राममधून बॅक येणार। त्यानंतर तुम्हाला समजेल की बाबा आपल्याला जर 1 तासानंतर हे काम करायचं, ह्या गोष्टी ते तुमच्या सगळ्या लक्षात राहू शकतात। यासाठी हे सेटिंग कसं करायचं काय सांगतो, त्यासाठी तुम्हाला काय प्रोफाईलवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे 3 लाईन्स तुम्हाला बघू शकता, इथे 3 लाईन्स तुम्हाला दिसत असेल बघू शकता, इथे 3 लाईन्स आहेत। ओके, या 3 लाईन्सवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। सगळ्यात पहिले तर इंटरनेट असेल ते माझं इथून ऑन करतो। त्यानंतर या 3 लाईन्सवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। हे जेव्हा क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला नवीन ऑप्शन भेटतो, जसं की आता तुमचं जर इंस्टाग्राम अपडेट्स नसेल तर तुम्हाला काय करायचं, अपडेट सगळ्यात पहिले तर करून घ्यायचं। जर हा ऑप्शन भेटला नसेल तर तुम्हाला इथे बघू शकता टाइम मॅनेजमेंटचा एक नवीन ऑप्शन इथे बघू शकता, अशा पद्धतीने तुम्हाला दिसून जाईल। तर तुम्हाला काय करायचं, टाइम मॅनेजमेंटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं। त्यानंतर तुम्हाला येथे दिसून जाईल की बघू शकता तुम्ही किती इंस्टाग्राम यूज केलं आहे, कोणत्या वारी यूज केलं आहे, किती यूज केलं सगळं काय बघू शकता। इथे जे की ह्या लाईन्स तुम्हाला मोठे दिसत असेल, ह्या टायमाला तुम्ही जी की आहे इंस्टाग्राम जास्त प्रमाणात यूज केलं हे तुम्हाला सांगत आहे, आणि जे की हे लहान आहेत इथे तुम्ही कमी यूज केलं जी की तुम्हाला इथे दिसत असेल। अशा पद्धतीने स्वतः तुम्हाला इंस्टाग्राम सांगणार आहे की तुम्ही किती यूज केलं आहे एका दिवसातून, जी की आहे किती रील्स पाहिलेत, किती इंस्टाग्राम यूज केलं सगळं काय दिसेल। त्याच्या खाली तुम्हाला ते 2 ऑप्शन्स भेटतात बघू शकता, जी की इथे एक इम्पॉर्टंट ऑप्शन आहे, डेटा लिमिटचा एक ऑप्शन आहे बघू शकता, ते ऑफ आहे। तर तुम्हाला याच्यावर क्लिक करून इथून फक्त तुम्हाला काय करायचं आहे, डेटा लिमिट सिलेक्ट करून घ्यायचा। 15 मिनिटं, 30 मिनिटं, 45 मिनिटं, 1 होर्स, 2 होर्स आणि ऑफ, इथे एवढे ऑप्शन्स आहेत। ऑफ म्हणजे जी काय तुम्ही इथून बघू शकता अशामध्ये ऑफवर तुमचं सिलेक्ट असणार। तर तुम्हाला काय करायचं, समजा 1 तासानंतर तुम्हाला जर कोणतेही दुसरं काम असेल तर तुम्ही काय करू शकता, 1 तास आहे ते इथून सिलेक्ट करू शकता। त्यानंतर काय होणार, ऑटोमॅटिक आहे तुमचं इंस्टाग्राम आहे ते बंद होणार आहे, म्हणजे इंस्टाग्राम नोटिफिकेशन पाठवणार आहे की तुम्ही इतके रील्स पाहिले, आता इंस्टाग्राम आहे ते बंद होणार आहे। ओके, हे एकदम बेस्ट असं अपडेट्स, आणि मी तर सांगेन प्रत्येकाने केलं पाहिजे, कारण की इंस्टाग्रामची तुम्हाला म्हणजे जसं की आता एखादी आपण गेम जर कंटिन्यू खेळत असेल, कंटिन्यू एखादी गेम जसं की तुम्ही पबजी म्हणा, कोणतीही गेम की फ्री फायर म्हणा, तर त्याची आपल्याला लत लागते। तशाच पद्धतीने बरेचसे जण इंस्टाग्रामची लत लागते रील्स पाहण्याचे, त्यांच्यासाठी काय करू शकता, तुम्ही काय करू शकता, अशा पद्धतीतून सेटिंग असेल ते सिलेक्ट करून घेऊ शकता। इथे तुम्हाला दिसत आहे, तुम्हाला जे टायमिंग बघू शकता 15 मिनिटं करू शकता, 30 मिनिटं करू शकता, 45 मिनिटं, 1 ओव्हर्स आहे, अशा पद्धतीतून टाइम आहे ते सिलेक्ट करू शकता। त्यानंतर स्वतः इथे इंस्टाग्राम तुम्हाला सांगणार की इतका वेळ झाला आणि तुम्ही डायरेक्ट इथे इंस्टाग्राम क्लोज होणार, फक्त तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचा। जसं की कोणते असं 1 ओव्हर्स करू शकता, 2 ओव्हर्स करू शकता, अशा पद्धतीने तुम्हाला सिलेक्ट करून घ्या, जी की बघू शकता अशा पद्धतीतून। ओके, जितकं पाहिजे तितकं 30 मिनिटं म्हणलं तर 30 मिनिटं अशा पद्धतीने सिलेक्ट करू शकता, कारण की अशा पद्धतीने बघू शकता अशा पद्धतीतून तुम्हाला इथून दिसून जाईल। ओके, तर इथून तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता, जसं की आता अशा पद्धतीतून आपलं सिलेक्ट झालेलं आहे। एकदा नक्की ट्राय करू का, आणि सर्वात इम्पॉर्टंट जी की आहे हे जी की सेटिंग मी सांगितलेलं आहे, कारण की तुमच्या जर लहान मुली जर जास्त इंस्टाग्रामवर रील्स पाहत असतील तर तुम्ही ती सेटिंग करू शकता। व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ तो आपला जास्तीत जास्त शेअर नक्की करा। तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये।